नमस्कार. लोकप्रिय डिजिटल चॅनल मंडल न्यूजच्या द स्टोरी या पॉडकास्टमध्ये मी निलेश परतानी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जसं की आपणास माहीत आहे, द स्टोरीमध्ये आम्ही समाजातील यशस्वी व्यक्तींना बोलवतो, आमंत्रित करतो आणि त्यांच्या जीवनाच्या यशाचे रहस्य जाणून घेतो. ज्या यशाच्या रहस्यातून आपण सगळे काही ना काही शिकू शकतो. असेच व्यवसाय याच्या दुनियेतले एक मोठे व्यक्तिमत्व, घरकुल मसाल्याचे संस्थापक श्री अरुणभाऊ वरणगावकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी अरुणभाऊचे हार्दिक स्वागत करतो. नमस्कार अरुणभाऊ. नमस्कार. आपण आमच्या विनंतीला मान दिला आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आले, त्याबद्दल आपले फार फार धन्यवाद. मीच धन्यवाद करायला पाहिजे. असो. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, घरकुल मसाले हे मसाल्याच्या क्षेत्रातले फार सुपरिचित नाव आहे आणि एका फार छोट्या प्रमाणाचा व्यवसाय सुरू करून आज पूर्ण विश्व पातळीवर घरकुल मसाल्याचं नाव अरुणभाऊंनी केलं आहे. 100 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेला हा व्यवसाय यांनी अमरावतीचं नाव पूर्ण विश्वामध्ये नेलेलं आहे. पूर्ण भारतात, संपूर्ण विश्वभर आज घरकुल मसाल्याची मार्केटिंग होत आहे आणि क्वालिटी, गुणवत्तेसोबत तडजोड न करता एक मोठा ब्रँड कसा बनवला जाऊ शकतो याचं उदाहरण अरुणभाऊंनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर अरुणभाऊ, सर्वात पहिले मी आपल्याला विचारू इच्छितो की तुम्ही ही जेवढी मोठी यात्रा केलेली आहे, तर सुरुवातीचं तुमचं जीवन कसं होतं? कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? काय होतं? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे सर्वसाधारण मराठी कुटुंब. आई वडील नोकरी करत होते, सरकारी नोकरीच होते आणि आम्ही 9 भाऊ बहिणी आहोत. 5 भाऊ आणि 4 बहिणी, असं मोठं कुटुंब होतं. आणि त्या जमान्यात म्हणजे 1950 ते 70 पर्यंत येणारा जाणार कोणीतरी घरी असायचा. त्याच्यामुळे येता तसं सगळं व्यवस्थित चालू होतं, ठीक होतं. माझा तसा अभ्यास सुद्धा याचा तसाच होता. मी कधीही फर्स्ट क्लासची अपेक्षा केली नाही आणि सेकंड क्लासच्या खालती आलो नाही, ही गोष्ट आहे. आणि योगायोगाने मी माझं शिक्षण जे आहे ते कलानिकेतन नावाच्या शाळेत झालेलं आहे, की जिथे मला 13 सब्जेक्ट होते. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, ड्रॉइंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि बाकी सगळे विषय जे तुम्हाला सगळ्यांना असतात ते. तिथून मी सेकंड क्लासमध्ये मॅट्रिक पास झालो. आणि त्याच्यानंतर वडील 2 वर्षाच्या आत रिटायर होणार, म्हणून काय करायचं, तर एक तर ITIचा कोर्स करायचा किंवा डिप्लोमा इन फार्मसी नावाचा कोर्स सुरू झाला होता, तो करायचा. तर मी आय प्रिफर टू डू दॅट डिप्लोमा इन फार्मसी. तो 2 वर्षात मी डिप्लोमा इन फार्मसी केला. म्हणजे माझं शिक्षण अर्धवट इंजिनिअरिंगचं झालं मॅट्रिकपर्यंतचं आणि त्याच्यानंतर सगळं शिक्षण माझं बायोलॉजीमध्ये झालं. असं सगळ्या प्रकारचं नॉलेज ह्या जीवनामध्ये मी कमावलं आणि त्याच्यानंतर मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झालो. म्हणजे घरची परिस्थिती मध्यम, घरच्या सदस्यांची संख्या भरपूर आणि शिक्षणातही आपण जसं म्हणालात की मध्यम, अशा सगळ्या मध्यम परिस्थितीतून मार्ग काढत काढत तुम्ही डिग्री पण मध्यम घेतली. हो. आणि नोकरी जी तुम्ही पाहिली ती सगळ्यात पहिले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची नोकरी. बरोबर. तर ती नोकरी कशी होती? म्हणजे ती पण मध्यम स्वरूपाची होती की त्या नोकरीमध्ये थोडी सुखचैनीची चांगली नोकरी होती? तीही नोकरी याचा तसाच होती. कारण सुरुवातीला ज्या कंपनीमध्ये होतो त्याच्यातून दुसऱ्या कंपनीत गेल्यानंतर थोडीशी सुबत्ता आली, थोडंसं सुख, म्हणजे 2 एंड मीट आउट करणं सुद्धा तेव्हा मुश्किल होतं, पण कसं तरी ते करायचो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता मग आता जर कधी समजा 2 एंड जर कधी मीट आउट नाही होत आहेत किंवा हा खर्च आपल्याच्याने जमत नाही आहे, तर मग काय करायचं? इन्कम वाढवायसाठी काहीतरी करणे जरुरी आहे. तर मग इन्कम वाढवायसाठी काय करू शकतो याचा अभ्यास करणं चालू केला. आणि याचा अभ्यास करता करता हे लक्षात आलं
की नोकरीमध्ये मी कधीच सुखी होऊ शकणार नाही, जेवढा पाहिजे तेवढा पैसा कधीच भेटू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे मग धंदा करण्याशिवाय पर्याय नाही, या निर्णयाप्रत येऊन पोहोचलो. अच्छा, म्हणजे नोकरीची इन्कम किती आहे आपली ते तुमच्या लक्षात आलेलंच होतं. आणि 50 वर्षापूर्वी कमीत कमी आजच्या मला असं वाटतं की तुमच्या ते लक्षात आलं की धंद्याशिवाय गत्यंतर नाही. नाही, समाजातही तुम्ही काही त्यावेळी उदाहरणं पाहिले असतील जे धंदेवाईक आहेत आणि त्यांनी काही मोठं केलेलं आहे, त्यांच्यातून समजा प्रेरणा घेऊन तुम्ही विचार केला की आपण धंदा करावा. नाही, असं नाही झालं. आता कसं आहे, मराठी माणूस धंद्यात उतरणार म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण आहे ते सगळं निगेटिव्ह. घरच्या नातलगांपासून भावा बहिणींपासून तर दूरपर्यंत कोणीही धंद्याला सपोर्ट करणार कोणीच नव्हतं. ओके. आणि अशा परिस्थितीत मी नदीच्या उलट्या प्रवाहाने जायचा विचार केला की आपण धंदा हा केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. आणि जेव्हा हा तरणोपाय नाही तर मग धंदा करायचा तर कोणचा करायचा, इथपासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. ह्याचा विचार करता करता ह्या लेवलला आलो की बा आपल्याजवळ तर भांडवल काहीच नाही, बँक आपल्याला उभं करत नव्हती तेव्हा. आज सगळ्या बँक्स पैसे द्यायला तयार आहेत, लोन द्यायला तयार आहेत, पण तेव्हा बँक उभं करायला तयारच नव्हती. अशा परिस्थितीत आपण आपल्या जवळच्या पैशांनी धंदा चालू करायचा, काय करायचं? मग आपण असा धंदा पहा की जो आपण कॅशमध्ये करू शकू. असा धंदा पाहता पाहता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की लिज्जत पापड हा जो आहे हा फक्त एकच प्रॉडक्ट पूर्ण मार्केटमध्ये असं आहे की जे कॅशमध्ये विकल्या जाते. आणि तोच धंदा करायचा मी विचार केला. याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची विसरलो, ती म्हणजे अशी की बा मी फार्मसीचाच माणूस असल्यामुळे औषध क्षेत्राशी संबंधित मी उद्योग करायचा विचार केला. पण तो विचार केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण समोरच्याकडून माल बनवून घेऊ, पण हा माल आपण याचे पैसे जे आहेत ते वेळेवरती आपण नाही देऊ शकणार. त्याच्यामुळे मी तो फार्मास्युटिकलचा धंदा सोडूनच दिला आणि मग ह्या जनरल धंद्याकडे वळलो. तेव्हा मग माझ्या लक्षात लिज्जतचं उदाहरण आलं आणि हे आल्यानंतर मग मी लिज्जत पापडच आपण पापड धंद्यातच घुसायचं हा ठरवलं आणि त्याच्यानंतर मी पापडाच्या धंद्यात आलो. म्हणजे एक तर वर्किंग कॅपिटल कमी लागणार, भांडवल कमी लागणार आणि जनरल बिझनेस जो असतो त्याचा मोठं मार्केट असतं नाही, फार्मास्युटिकल आता पेक्षा. इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन हां. की हा विचार केल्यानंतर मग याला भांडवल किती लागेल हा मी विचारच केला नाही. मी ओके. ठरवलं की बुवा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलं पाहिजे आणि त्या दिवशी मी 2 किलो पापड बनवून विकले, तेही कॅशमध्ये. आणि त्याच्यानंतर मग माझा धंदा सुरू झाला. म्हणजे असं म्हणतात की आता आमची जी तरुण पिढी आहे ती फार विचार करते, ती फार विचार करत बसते की आपण कोणता धंदा करावा, कोणता नाही करावा. पुष्कळची ती रिसर्च करते आणि पुष्कळ वेळा कल्पनेतच ते धंदे संपून जातात. पण तुम्ही ते सगळं न करता त्या वयात तुम्ही विचार केला की थोडंसं का होईना मी प्रयत्न करतो, मी सुरू करतो, काहीतरी बनवून मी विकतो. तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला वाटते की तरुण पिढीने हा लेसन घेण्यासारखा आहे कदाचित की ज्या रस्त्यावर तुम्हाला चालायचं त्या रस्त्यावर तुम्ही चालणं सुरू करा. बिलकुल बरोबर आहे आणि विथ कॉन्फिडन्स चालू करा. विश्वास, स्वतःवरचा विश्वास आणि त्याच्यावरचा पूर्ण सखोल अभ्यास करून आजच्या युवा पिढीने हे सगळं चालूच केलं पाहिजे. आणि युवा पिढीने जास्तीत जास्त नोकरीकडे न बघता धंद्याकडे त्याच्यापेक्षा जास्त लक्ष देऊन जर कधी मन लावून तन लावून धंदा केला तर आजची पिढी सक्सेसफुलच होईल, हा मला विश्वास आहे. कारण मी माझा धंदा सुरू केल्यानंतर हळूहळू हळूहळू वाढवत एका अशा लेवलला आलो की जेव्हा मी 24 तासापैकी कमीत कमी 15 तास धंद्यातच असायचो. सकाळी 4 वाजल्यापासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत मी धंद्यामध्येच असायचो. कुठं ना कुठं फिरत आणि पैसे जमा करत, माल विकत, हे सगळं सुरुवातीला मीच केलं. मग नंतर मग जसा धंद्याचा परीघ वाढला,
मग तसं बाकीचे सुद्धा सेल्स फोर्स रिक्रूट केला आणि मग तो धंदा पुढे वाढवला. इथे मी थोडं थांबू इच्छितो की सुरुवात तर पापडापासून केली होती. मग ह्या मसाल्याच्या धंद्यात तुम्ही कसे आले आणि त्या पापडाच्या धंद्याचं काय झालं? पापड्याचा धंदा हा जरा थोडासा त्या दिवसांमध्ये त्याला फंगस पापडाला यायची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्याला लिमिटेशन्स आहेत हे लक्षात आल्यामुळे मी विचार हा केला की बुवा आपण आता मसाल्याच्या धंद्यात गेलो पाहिजे. आणि तेव्हा पापडानंतर मसाल्याचा धंदा असा होता की जो मला लोकांना फिरून सगळे जेवढे डिस्ट्रीब्युटर होते त्या सगळ्यांना पटवून त्यांना मी सांगितलं की हा माझा धंदा जो आहे हा मला कॅशमध्येच करावा लागणार आहे. त्याचे कारण असे आहेत. तर ते कारण सांगितल्यानंतर सगळ्या लोकांनी ते मंजूर केलं आणि मसाल्याचाही माझा धंदा पहिल्या दिवसापासून, पहिल्या इनव्हॉइस किंवा पहिल्या बिलापासून तर आतापर्यंत, आजपर्यंत किंवा मरेपर्यंत हा कॅशमध्येच राहणार आहे. ते कॅश मॅनेजमेंट ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का व्यावसायिकासाठी उधारी हा फार मोठा डोकेदुखीचा विषय असतो आणि तुम्ही सांगता की तुम्ही कमीत कमी 50 वर्षापासून तुम्ही कॅशमध्ये बिझनेस करत आहात, पूर्ण रोख व्यवहार तुम्ही करत आहात. मग तुम्ही कसं काय साधलं हे? हे सगळ्यांना कसं आहे, याच्यात जसं माझं पार्टिसिपेशन आहे, माझा सहभाग आहे, तसंच समोरच्याही पार्टीचा सहभाग आहे. या सगळ्या पार्टीने मला मंजूर केलं की भाऊ तुम्ही म्हणता तसं आम्ही धंदा करू. पापडाचा धंदा आम्ही तुमच्याबरोबर इमानदारीने केलेला आहे आणि आम्हाला तुमची इमानदारी माहीत आहे, इंटिग्रिटी माहीत आहे. त्याच्यामुळे मसाल्यामध्येही तीच राहील हे आम्हाला विश्वास आहे. आणि एक गोष्ट मोकळ्या मनाने सांगू इच्छितो की पहिल्या दिवशीचा फॉर्म्युला आणि आजचा फॉर्म्युला जो मसाल्याचा आहे त्याच्यात डेव्हलपमेंट झालेली आहे, त्याच्यात सुधारणा झाली आहे. ती सुधारणा अशी झालेली आहे की फॉर्म्युला तोच आहे, पण पहिले जसा माल यायचा आणि आम्ही मसाला बनवायचो, नंतर मग त्याच्यानंतर मसालाचे पदार्थ एवढे होते तेवढे साफ करून घेणं सुरू केले. त्यातले काही पदार्थ जे व्यवस्थित जास्त भाजल्या जायचे ते व्यवस्थित भाजणं सुरू केलं. ते टेम्परेचर मेंटेन करून भाजणं सुरू केलं किंवा तळणे सुरू केलं. ह्या सगळ्या गोष्टी करून आणि आजच्या तारखेपर्यंत प्रत्येक वेळेला माल हा पहिले जसा अमरावतीतच माल घ्यायचो, आजच्या तारखेत माल हा सगळा ओरिजिनल म्हणजे ज्या फ्रॉम ओरिजिन माल येतो, म्हणजे जिथे हा पिकतो तिथूनच हा माल आमच्याकडे घरकुलमध्ये येतो. आणि मग तो घरकुलमध्ये आल्यानंतर तो पहिलेच साफसूफ आजच्या तारखेत जे डेव्हलपमेंट आहे त्याच्याप्रमाणे सगळा तिकडूनच साफसूफ करून येतो आणि इथे आम्हाला प्रोसेस करावा लागतो. ही फार आता आजच्या तारखेत पुष्कळशा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना फार प्रोत्साहन देता. फार्मर्ससाठी तुम्ही फार जसं तुम्ही सांगितलं की ओरिजिन मधून तुम्ही मटेरियल सोर्स करता. तर आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्ही पूर्ण भारतातून वेगवेगळ्या ठिकाणावरून माल घेता आणि तुमची ती एक पद्धत आहे, प्रोसेस आहे, ती युनिक आहे. तर त्या बाबतीत थोडं तुम्ही सांगाल का आमच्या शेतकऱ्यांना, जर कोणी माल देऊ इच्छितं तुम्हाला तर? आता अमरावती जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्हा जो आहे तिथे आमचं हळदीचं एक क्लस्टर काम करते आहे. त्याच्यामध्ये पाहणं असं आहे की एका एरियात एकाच प्रकारचा जमिनीचा पोत असतो, त्याच्यामुळे एकाच प्रकारची हळद आपल्याला येते. त्याच्यामुळे त्या दृष्टीने आम्ही हा सगळा आमचा प्रयत्न चालू असतो आणि असे क्लस्टर आम्ही 5 ते 6 ठिकाणी आतापर्यंत कार्यान्वित केलेले आहेत. आणि उरलेल्या मसाल्याच्या प्रॉडक्टसाठी सुद्धा ते क्लस्टर आम्ही त्या रिस्पेक्टिव्ह ठिकाणी, जसं धनिया आहे तर धनिया 12 किंवा रामगंज मंडी हे राजस्थानमध्ये जे आहे तिथे एका ठिकाणी 12 मध्ये क्लस्टर उभा करायच्या फिक्रीत आम्ही आहोत. म्हणजे एक संघ धनिया मार्केटमध्ये येईल, मार्केटमधून आमच्या जवळ येईल आणि आम्ही तो प्रोसेस करू. एकसारखी क्वालिटी भेटेल. क्वालिटी कस्टमरला मिळणार. येस सर. आणि त्याच्यात कस्टमरचा एक्सपिरियन्स जो आहे तो फार अजूनही उत्कृष्ट होईल, अजून सुधरत जातो. ते जाईल. वी आर इम्प्रूव्हिंग अपॉन आवर ओन सेल्फ. येस. म्हणजे ही आम्हाला कोणी सांगितलं नाही, पण हे आमच्या आतूनच उर्मी असल्यामुळे हे आम्ही करायची आमची इच्छा आहे की
कस्टमरला चांगल्यातला चांगला माल भेटला पाहिजे. तर आता मसाल्याचा धंदा तर तुम्ही सुरू केला, मग त्याच्यात तुम्हाला चॅलेंजेस पण पुष्कळ आले असतील, अडथळे पुष्कळ आले असतील, तर त्या बाबतीत काही तुम्ही सांगाल आम्हाला? जेव्हा सगळ्यात मोठा अडथळा बँकेकडून होता, तेव्हा महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणून एक बॉडी होती जी तुम्हाला पैसे द्यायची धंदा करायसाठी. बरोबर. आणि तेव्हा वर्किंग कॅपिटल फक्त बँकेकडूनच घ्यावं लागायचं. ओके. तेव्हा मी स्टेट बँकेत गेल्यानंतर हा आजच्या पिढीसाठी हा अनुभव सगळ्यांच्या कामास येण्यासारखा आहे. जे साहेब होते तिथं बसलेले, त्यांनी सगळ्यात पहिले मला निगेटिव्ह उत्तर दिलं की ह्या धंद्यामध्ये आमचे बँकेचे पुष्कळ पैसे बुडालेले आहेत, तर आम्ही याला फायनान्स नाही करू शकत. त्याच्यानंतरही मी त्यांना म्हटलं की बाबा, मला तर हे बँक फायनान्स असल्याशिवाय मी धंदा नाही करू शकत, आणि ही सगळ्यांची जी परिस्थिती झाली ती माझी होईल याची तुमच्याजवळ गॅरंटी नाही आहे, शुअर नाही आहे तुम्ही, आणि मी कॉन्फिडंट आहे की मी सक्सेसफुल होणार आहे. मग त्याच्यानंतर त्या स्टेट बँकेच्या ऑफिसरनी 8 दिवस दररोज माझा इंटरव्ह्यू घेतला. दररोज ते मला संध्याकाळी 6 वाजता बोलवायचे, 5:30 वाजता बोलवायचे, आणि अर्धा एक तास त्यांचे स्वतःचे कामं करत राहायचे, आणि त्यांचे कामं झाल्यानंतर माझ्या जवळ येऊन बसायचे, आणि मग त्याच्यानंतर त्यांचे प्रश्न चालू व्हायचे. तर दररोजचे 5, 10, 15 प्रश्न ते विचारायचे, आणि त्याचे उत्तर मी कसे देतो आहे आणि किती कॉन्फिडेंटली देतो आहे, माझा स्वतःमध्ये किती विश्वास आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते परखायचे. आणि 7व्या, 8व्या, 9व्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, आता याच्यानंतर तुम्ही जी मशिनरी बोलवाल ती बोलवा, 25% तुमचे टाका, 75% आम्ही देऊ. हे झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की माझं लोन जे आहे ते महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशनने ऑलरेडी सँक्शन केलेलं आहे, आता मला फक्त तुमच्याकडून वर्किंग कॅपिटल पाहिजे. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ते तुम्हाला आम्ही दिलेलं आहे असं समजा. म्हटलं नाही, मला पत्र द्या, म्हणजे मला ते तिथं द्यावं लागेल, आणि ते तिथं दिल्यानंतर ते माझं लोन डिस्बर्स करतील. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पत्र दिलं, आणि मग माझं लोन डिस्बर्स झालं, आणि नंतर मग माझा कारखानाही शेप घेतला. हे असं हे डेव्हलप हळूहळू होत राहिलं. म्हणजे सुरुवात जी झाली ती तुमचा स्वतःमधला अढळ विश्वास, बिलकुल तुमच्या प्रॉडक्ट मधला अढळ विश्वास, एकदम बरोबर. आणि तुम्ही जे धैर्य दाखवलं, जसं तुम्ही म्हणाले की बँकेच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला 7-8 दिवस बोलवलं आणि तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले, पण तुम्ही कधी पण अधीर न होता किंवा कोणत्याही प्रकारे राग न करता तुम्ही त्या सगळ्या प्रसंगाला सामोरे गेलात, आणि तुम्ही त्यांना धैर्याने आणि एकदम शांतीने तुम्ही सगळे त्यांना उत्तरं दिली. तर ही फार मोठी, मला असं वाटते की तरुण पिढीने शिकण्यासारखी गोष्ट आहे. हे मंजूर आहे मला. आणि त्यामुळेच मला असं वाटते की सुरुवात जेव्हा झाली छोट्याशा त्या कर्जरूपानी MSFCच्या आणि स्टेट बँकेच्या, आणि मग तुमची पूर्ण ती यात्रा जी आहे, उद्योजकीय यात्रा, ती सुरू झाली. तर मग पुढे अजून तुम्ही जे म्हणतात ना की लहानापासून मोठं बनायची जी जर्नी आहे ते एकदम लहान होतं. समजा 1000 रुपयापासून सुरुवात केलेली आहे, 20 रुपयापासून मी सुरुवात केलेली आहे, खरं सांगायचं म्हणजे. हे तर फार, म्हणजे मला आवडेल ते ऐकून घ्यायला. म्हणजे 20 रुपयापासून सुरुवात कशी केली अर्णव? 20 रुपयापासून सुरुवात करायचं कारण पैसेच नव्हते. बँकेमध्ये 500 रुपये माझ्या अकाउंटला नसतील. त्या दिवसांमध्ये मी 20 रुपये टाकून ही सुरुवात केली. म्हणूनच पहिल्या दिवशी मी 2 किलो पापड बनवले होते ते सांगितलं, आणि हा पापडाचा धंदा करता करता माझ्याजवळ पैसे जमा होत गेले, माझा प्रॉफिट वाढत गेला, आणि मी जवळपास दररोजचे 450 किलो ते 500 किलो पापडच्या लेवलला पोहोचलो. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की पुष्कळशा वेळेला आपल्याला हे पापड रिप्लेसमेंटमध्ये घ्यावे लागतात, आणि तो पूर्ण नेट लॉसच आपल्याला आहे. मग त्याच्यामुळे मी या मसाल्याच्या धंद्यावरती आलेलो आहे. म्हणजे तुम्ही जे धंदा करायचे तर त्यातला जो पैसा आहे तो तुम्ही साठवून ठेवायचे वेगळा, नॅचरली, आणि त्याला धंद्यामध्ये यूज करायचे. मग तुम्हाला कधी अशी इच्छा नाही झाली, त्यावेळी तर आयफोन वगैरे नव्हते, पण तुम्हाला कधी अशी इच्छा नाही झाली चांगले कपडे घालायचे, थोडी मौज मजा करायची, पैसे आले होते थोडे तुमच्याकडे,
ती इच्छा न होण्याचं कारण एकच आहे. माझ्याजवळ म्हणजे मोकळ्या मनाने सांगायचं म्हणजे आता त्या दिवसांमध्ये 3-4 ड्रेसेसपेक्षा जास्त ड्रेसेस सुद्धा नव्हते. जेव्हा मी धंद्यात आलो तेव्हा. तेव्हा मला पैसे कमवायचे आणि धंद्यातच टाकायचे हा एकच उद्देश होता माझा. ते पॅशन होतं तुमचं. पॅशनच होती ती. हं. की किंवा पैसा कमावा. आज की तारीख में आपल्याला लक्झरी आपल्या स्वतःसाठी काहीच नको आहे. आणि आपल्याला धंद्याला मोठं करायचं आहे. आणि जेव्हा घरकुल सुरू केलं, तेव्हा मी इनोव्हेटिव्हली पूर्ण मार्केटचा अभ्यास करून म्हणजे इथे एक गोष्ट निश मार्केटिंग म्हणजे मार्केटला काय पाहिजेल ह्याच्याबद्दल पूर्ण विचार करून मी चाराण्याची पुडी मार्केटमध्ये आणली. आणि चाराण्याची पुडी मार्केटमध्ये आजपासून 1984 साली आणणारा मी पहिला माणूस आहे. आणि पुन्हा एक याच्यात सांगण्यासारखं असं आहे की बा ती जी मसाल्याची पुडी आणली होती, आजच्या तारखेत जे कॉमन पॅकेजिंग मटेरियल आहे पॉलिस्टर पॉली, मॅगीचं जे पॅकिंग आहे, ते मी 1984 साली मसाल्याच्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिले अमरावती सारख्या ठिकाणी धंदा चालू करून मी वापरलेला आहे. पूर्ण भारतामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की चाराण्याची पुडी मार्केट करणारा पहिला माणूस मी आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो तुम्ही अहेड ऑफ द टाइम विचार केला, इनोव्हेटिव्ह मटेरियल यूज करण्याचा जो विचार आहे तुम्ही अहेड ऑफ द टाइम केला. आणि ही जी छोटी पॅकेजिंग आणण्याचा जो विचार आहे तो पण तुम्ही अहेड ऑफ द टाइम केला. आणि तुम्ही पाहिलं असेल आणि आम्ही सगळेच आता आमच्या दर्शकांनी पण पाहिलं असेल की 1995 नंतर वगैरे शॅम्पूचे जे मोठ्या मोठ्या कंपनी आहेत त्या ते. 1 रुपयाचं 50 पैशाचं पाऊच काढायला लागला आणि आज त्याचं 80% जे प्रोडक्शन आहे ते त्या पाउचेसमध्ये आहे. तर बरोबर. तुम्ही तो विचार 20 वर्षा पहिले केला म्हणजे ती फार मोठी गोष्ट आहे. पण Thank you. तुम्हाला कसं वाटलं की एक्झॅक्टली ही संकल्पना हिट होईल म्हणून? त्याचं कारण असं आहे की भारतातली त्याही वेळेला 65% जनता ही गरिबी रेषेच्या खालतीच होती. आणि रिक्षा चालवण्यापासून डेली वेज अर्निंग क्लास म्हणजे दररोज कमावणारे लोक आहेत, ते सगळे लोक संध्याकाळी घरी जाताना त्या दिवशीचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा शिधा आटा घेऊन जायचे. बरोबर. आणि हा शिधा आटा नेताना त्याच्यात त्यांना मसाल्याची गरज नसायची का? त्यांच्याही तोंडाला टेस्ट बड्स आहेत, त्यांच्याही जिभेला चव आहे. ही संकल्पना तेव्हापासून माझ्या मनात होती की यांना टेस्ट बड्स आहे, तर यांना चांगला मसाला दिला आपण तर हे खाणार नाहीत का? यांना आवडेल. आणि त्यांना आवडेल म्हणजे आपण सक्सेसफुल होऊ. येस. ह्या बाबतीत जेव्हा मला MSFCचे महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशनचे रिजनल मॅनेजर म्हणे की हे प्रॉडक्ट सक्सेसफुल होणार नाही, आणि त्यांना सुद्धा मला समजावून सांगावं लागलं की हे प्रॉडक्ट का आणि कसं सक्सेसफुल होईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझं प्रपोजल ऍक्सेप्ट केलं होतं. हो. हे सगळं हा जर्नी जो आहे हा सगळा त्रासाचा जर्नी आहे. पैसे नसताना धंद्यात येणे हा म्हणजे नुसता त्रास, फायटिंग अगेन्स्ट ऑल अलोन अगेन्स्ट द रोम आहे ते. ते तर एका प्रत्येक एंटरप्रेन्योरच्या जीवनात मला असं वाटते असतं. आणि जे सक्सेसफुल असतात, जे यशस्वी उद्योजक असतात ना, त्यांच्या जीवनात तर असं मला वाटतं जास्त असतं. आणि तुम्ही ती चारण्याची पुडी मार्केटमध्ये आणली आणि समजा पहिल्या दिवशी ती पुडी लॉन्च झाली असेल, काय रिस्पॉन्स होता? एकदम सुंदर. म्हणजे मार्केटमध्ये पुडी घरकुल. आता दुसरी एक गोष्ट त्याच्यात अशी आहे की तेव्हा सगळेजण गरम मसाला मार्केट करायचे. राईट. सगळे प्रॉडक्ट जेवढे होते की मिक्स गरम मसाला. मी मार्केटिंग मध्येच असल्यामुळे मी विचार केला की याला आपण काहीतरी दुसरं नाव देऊ. आणि मी पुन्हा एक सांगू इच्छितो की पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आय एम द फर्स्ट पर्सन, मी पहिला माणूस आहे की ज्यांनी ह्या गरम मसाल्याला छेद देऊन मटन मसाला मार्केटमध्ये आणला. तर तेव्हा लोक म्हणायचे की हा मटन मसाला चालणारच नाही. मी म्हटलं हा जेवढा गरम मसाला चालतो त्यापेक्षा जास्त चालेल. आज माझ्या मागे, माझ्या नंतर
प्रत्येक कंपनीचा मटन मसाला मार्केटमध्ये आलेला आहे. तेच मी तुम्हाला विचारू इच्छितो ऍक्च्युली, की हे फार जोखमीचं नव्हतं काय? इट वॉज अ व्हेरी रिस्की प्रपोजल, लाईक की मटन मसाला नाव द्यायचं. म्हणजे जी कमीत कमी 60-70% जी भारतीय जनता आहे, जी नॉनव्हेज खात नाही, जी व्हेजिटेरियन आहे, शाकाहारी आहे, मग त्यांना असं वाटत असेल काही, की त्याच्यात काही मटण आहे का? काही मिक्स केलं आहे का त्याच्यात? म्हणजे ते तुम्हाला वाटलं नाही, की असं रिस्क आहे त्याच्यात? रिस्कचा सुद्धा मी विचार केला त्याच्यात. आणि मी म्हटलं जर कधी मला मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे, तर मला काहीतरी नवीन नाव, नवीन गिमिक हे करावंच लागेल. ओके. जसं मी चाराण्याची पुडी मार्केटमध्ये नव्हती, ते जसं रिस्क घेतली ती समजून घ्या, तशी ही रिस्क सुद्धा सक्सेसफुल होईल ह्याचा मला कुठे ना कुठेतरी मनात कॉन्फिडन्स होता. वा. माझा विश्वास होता की आपण सक्सेसफुल होऊ, आणि आम्ही सक्सेसफुल झालो. मटण मसाला सक्सेसफुल झाला आणि मी पाहिलंय आणि ऑब्झर्व केलंय की तुमची जी कलर कॉम्बिनेशन आहे ते पण एकदम डिस्टिंक्ट आहे, की लाल आणि पिवळं असं कलर कॉम्बिनेशन. त्याच्यावरती विचार कसा केला? म्हणजे लालच का ठेवला, पांढरा का ठेवला नाही, निळा का ठेवला नाही, काळा का ठेवला नाही? ह्याच्यावरती बोलण्यासारखं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा मी फार खोलात विचार केला होता, आणि माझ्या तेव्हा जे पाहण्यात होतं, सगळे मसाले जेवढे होते तेवढे सगळे हिरवे, निळे, पिवळे अशा रंगाच्या पॅकिंगमध्ये होते, आणि हे रंग तर कॉमन झाले. मला विशिष्ट नाव आणि विशिष्ट कलरच वापरायचा याच्यासाठी होता. लाल म्हणजे हा मसाला तेज आहे, मसाला म्हणजे तेज, ओके. आणि म्हणून त्याला मी लाल रंग दिला. आणि त्याच्याच बरोबर हा शांत सुद्धा आहे, म्हणून पिवळा रंग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केला. म्हणून असा लाल आणि पिवळा रंग मी त्याला दिला, आणि त्याचेही परिणाम पॉझिटिव्हच आहेत. आजच्या तारखेमध्ये जवळपास सगळ्यांच्या पोळ्या लाल पिवळा हा रंग कॉमनली वापरतात. कॉमन झाला. पण त्याचा ओरिजिनल जनरेटर मी आहे. लीडरला फॉलो केला लोकांनी, आणि लोक लीडरला फॉलो करतात. आणि मला असं वाटतं की भारतीय कस्टमरच्या मनात ही बसलेली पक्की संकल्पना आहे की लाल म्हणजे काहीतरी स्पायसी आहे. स्पायसी आहेत. आणि जसं ब्रूक बॉन्डचा आपण पाहतो रेड लेबल चहा आहे, तो कडक चहा म्हणून ते मार्केट करतात, पण त्याला पण त्यांनी लाल रंग दिला. लाल रंग त्याला मला असं वाटतं ते अरुण भाऊ कडून तर पाहून तर नाही, त्यांचंही अगोदर होतं, पण ते माझ्या समोर नव्हतं तेव्हा. राईट. म्हणजे माझा त्या मार्केटशी विशेष असा संबंध नव्हता. पण मसाला म्हटलं की लाल तिखट पाहिजे बुवा, आणि लाल मिरचीचा रंगही तिखट लालच आहे. त्याच्यामुळे मी आय प्रिफर दॅट कलर. आणि येलो म्हणजे शांतता, हा एवढा तेवढा लाल त्रास देणारा नाहीये, म्हणून तो पिवळा रंग दिला. म्हणजे मग तो पुड्यापासून सुरुवात झाली, पुड्या बनणं सुरू झालं चाराण्याच्या. आणि समजा एक आपण जर विचार करू, समजा पहिल्या दिवशी तुम्ही 100 रुपयाच्या पुड्या विकल्या, तर 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर ते प्रोडक्शन तुमचं कुठपर्यंत गेलं? सुरुवातीला मी एकच शिफ्ट चालवायचो, नंतर 2 वरती गेलो, आणि नंतर 24 तास चालू केलं ते. आणि 24 तासानंतर जेव्हा एक मशीन कमी पडायला लागली, मग तशा मशीन्स वाढवल्या, आणि ऑर्डर ह्या नेहमी हाताशीच असायच्या. कुठेही गाडी पाठवली त्या दिवसांमध्ये एखाद्या वेळेला मी ट्रक पूर्ण लोड करून पाठवायचो, आणि ट्रक पूर्ण लोड करून पाठवल्यानंतर की बाबा इथून पंढरपूर पर्यंत हा ट्रक पाठवतोय, तर तो पंढरपूरच्या अगोदरच नांदेड पर्यंत किंवा त्याच्या थोड्या पुढे जात नाही, तर तोपर्यंत तो संपून जायचा. तर जशी मालाची डिमांड वाढली, आणि एक दुसरी सांगण्यासारखी गोष्ट अशी की ही चाराणे पुडी मी जवळपास 4 वर्ष फक्त एकच प्रॉडक्ट विकलं, ते म्हणजे चाराण्याची पुडी. म्हणजे 100% प्रॉडक्ट पोर्टफोलिओ. 100%. ही पण फार मोठी गोष्ट आहे, म्हणजे जनरल अमरावतीकरांना माहित नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याचे ब्रँड एक्सटेन्शन, म्हणजे जसं 50 ग्राम, 100 ग्राम, 20 ग्राम हे नंतर मी इंट्रोड्यूस केलं. आणि आजच्याही तारखेमध्ये घरकुल एकटी कंपनी अशी आहे की ज्याच्याजवळ मोठ्यातलं मोठं पॅकिंग 200 ग्राम पेक्षा जास्त नाहीये. अरे वा, हे तर माहित नव्हतं आम्हाला. लोक 500 ग्रामचं पाकिट मागतात,
1 किलोचा मागतात, 5 किलोचा मागतात, 10 किलोचे लोक मसाला विकतात. पण घरकुलचं पॅकिंग हे 200 ग्रामपेक्षा मोठं नाही. सगळ्यात मोठं पॅकिंग आमचं 200 ग्राम आहे. मग ह्या मागे विचार एकच होता की प्रॉडक्ट जास्ती महाग दिसू नये कस्टमरला. नाही, त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की जर कधी समजा तुम्हाला 200 लोकांना जेवण द्यायचं आहे आणि त्यांच्यासाठी भाजी बनवायची आहे, तर हा 200 ग्रामचा मसाला तुमच्या 200-300 लोकांसाठी पुरेसा आहे. अच्छा, ओके. त्याच्या मागचं कारण एक आहे, हेच कारण त्याच्या मागे आहे. आणि तुम्ही टाकत बसा असं नाही. तुम्ही पुडी घेतली, चारण्याची पुडी आज घेतली, तर तुम्ही पूर्ण पुडी एका वेळेला वापरली तर तुम्ही नशिबवान 4 जण 5 जण असले तर. नाही तर 2-4 लोकांच्या घरात ती पुडी 2दा वापरल्या जाते. म्हणजे तुम्ही मुळात गेले, मुळात गेलो आणि क्वालिटी दिली, म्हणजे क्वालिटी त्याला दिली. चव आली पाहिजे जेवणाला. आणि तुम्ही पूर्ण अभ्यास केला की किती ग्राम मसाला किती लोकांना लागतो, त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग केलं. येस सर. हे तर फार म्हणजे दिस इज रिअली अमेझिंग. आणि मला असं वाटतं की आता MBA करतात, मोठे मोठे डिग्रीज घेतात आमची मुलं. ती सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या MBA झाल्यानंतर आणि काही वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग कॉर्पोरेटमध्ये हे सगळ्या गोष्टी त्या इन्कॉर्पोरेट करतात. तुम्ही ते विदाऊट MBA विदाऊट हे केलं, ही फार मोठी गोष्ट आहे. आता मी तुम्हाला पुडीबद्दल एक गोष्ट सांगतो. ही जेव्हा चारण्याची पुडी होती ना, तेव्हा ब्रुक बॉन्डचा सुद्धा मसाला होता मार्केटमध्ये. आणि हा ब्रुक बॉन्डचा मसाला जो होता, त्यांनी घरकुलच्या पुड्या मार्केटमध्ये उचलून नेऊन स्वतः त्याचं ॲनालिसिस केलं की त्यांना हे वाटलं की हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये कॅशमध्ये विकल्या जाते आणि आपण उधारी देऊन सुद्धा यांच्या एवढा आपला धंदा नाही. त्यांचं मसाल्याचं नाव मी विसरून राहिलो, पण ब्रुक बॉन्ड वॉज इन मसाला मार्केट ऑल्सो. ओके. वेन दे वेर इंडिपेंडंट. ओके. म्हणजे त्यांनी पण तुमच्या याचा स्टडी केला हो, की रिजनल ब्रँड कशा प्रकारे स्मार्ट पॅकेजिंग आणि स्मार्ट प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून कशा प्रकारे पुढे येऊ शकतो त्याचा त्यांनी पण अभ्यास केला. अशा पुष्कळशा आहेत कंपन्या अशा की त्यांनी हे अभ्यास केले घरकुल बद्दलचे. तर मग तुम्हाला काय वाटतं अरुण भाऊ की हे आपण एवढी सगळ्या गोष्टी तुमच्या पाहिल्या, तर एक जर ऑन्टरप्रिनर आहे, व्यावसायिक जो आहे, त्याला यशस्वी होण्यासाठी कोणत्या अशा गोष्टी आहेत, गुण आहेत ते त्याच्यात असावे लागतात? सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स, स्वतःचा विश्वास स्वतःवरती हा असायलाच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही धंद्यात येता तेव्हा तुम्हाला सगळं आजूबाजूचं सगळं सोडून, माझी बायको, माझे मुलं, माझी आई वडील हे सगळं सोडून पहिले 1-2 वर्ष धंद्यात जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये यश दिसेल. नाही तर यश भेटणे पुष्कळ दूरची गोष्ट आहे. म्हणजे एक तर तुम्हाला त्याच्या मागे पॅशन पाहिजे, म्हणजे बिझनेस दुसरी कोणती गोष्ट नकोच. कोणता डिस्टर्बन्स तुमच्या जीवनात नको. तुमच्या जीवनात जसं आता सोशल मीडिया आलेला आहे, रील्स आहेत, तर आमचे जे युवा मित्र आहेत ते पुष्कळचे त्याच्यामध्ये बिझी असतात. तुमच्या वेळेस ते फॉर्च्युनेटली नव्हतं, पण तरी पण तुम्हाला, मला असं वाटतं की त्यावेळी रेडिओ ऐकणे किंवा टीव्ही पाहणे असं काही तुम्हाला छंद नव्हता. हे 24 तास सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत घरकुल हाच विषय माझ्या मनात असायचा. वा. दुसरा विषयच नव्हता. वा. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की त्या दिवसांमध्ये, आज माझ्याजवळ कार आहे, सगळ्या, पण त्या दिवसांमध्ये तर मी बसनीच प्रवास करायचो. बरोबर. मी कुठूनही आलो तर अमरावतीचं बस स्टँड तुम्हाला माहित आहे कुठे आहे. तिथून माझा उद्योग 6 ते 7 किलोमीटर दूर आहे. अमरावतीला आल्यानंतर पहिले मी घरकुलमध्ये जायचो आणि त्याच्यानंतर मला घराची आठवण यायची. तिथे जर कधी काही काम आहे तर घर राहायला बाजूला, मी तिथेच इन्व्हॉल्व राहायचो. पहिले ते काम करायचे, पहिले घरकुल आणि मग सगळं. वा. म्हणजे पॅशन आलं, हार्डवर्क आलं, डेडिकेशन आलं, डिसिप्लिन आलं. येस सर. आणि अजून अशी कोणती गोष्ट होती जिने तुम्हाला असं वाटते की तरुण पिढीने जर ची गोष्ट आजही घेतली तर ते आजही दुसरं घरकुल बनवू शकतात?
पूर्ण प्रॉडक्ट बद्दलचा विचार करणे. घरकुल मटण मसाला बनवताना मी जवळपास 58 फॉर्म्युले स्वतः बनवून माझा जो सिलेक्टेड ग्रुप होता त्यांना सॅम्पल वाटून आणि त्याचं दुसऱ्या दिवशी स्वतः फिरून त्याचं उत्तर जमा करणे, जो हो. क्वेश्चन दिलेला आहे तो जमा करणे आणि त्याचा अभ्यास करणे की याच्यात काय कमी आणि याच्यात काय जास्त आहे. हे करता करता ह्या 58 फॉर्म्युल्यामधला एक फॉर्म्युला जो सगळ्यांनी अप्रूव्ह केला तोच फॉर्म्युला आज चालू आहे. वा, म्हणजे मसाला असं सांगितलं जातं की हे फार टेस्ट स्पेसिफिक गोष्ट आहे. एकदम बरोबर आहे. प्रत्येक माणसाला त्याची चव वेगवेगळी असते आणि ते एक मास जनतेसाठी बनवणं ती फार मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि बिलकुल बरोबर. तुम्ही तेवढी मेहनत केली, म्हणजे असं म्हणतात की वीज बनवताना, इलेक्ट्रिसिटी बनवताना आईन्स्टाईननी कमीत कमी 1000 प्रयोग केले होते आणि 1000 प्रयोगानंतर आईन्स्टाईन जो सक्सेसफुल झाला होता, तर तुम्ही ते त्याच्यात म्हणजे 58 फॉर्म्युलेशन केले 58 वेगवेगळे. फॉर्म्युले बनवले. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे, आता हे ट्रेड सिक्रेट आहे. हम्म. धणे जर कधी कमी झाले तर मसाला बनत नाही. ओके. कोणतीही गोष्ट प्रमाणात असल्याशिवाय तो मसालाच बनत नाही. आणि याच्यावरच ज्याचा कोणाचा अभ्यास आहे तो नॅचरली सक्सेसफुल होईल. म्हणजे एक तर त्याचा जो गाढा अभ्यास आहे तो पाहिजे, कारण की तुम्हाला टेस्ट पण सांभाळायची आहे आणि सोबत तुम्हाला कॉस्टिंग पण सांभाळायची. तर ते पण फार जिकरीचं काम होतं त्यावेळेस. आता तर कॉस्टिंग जेवढे टूल्स आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यावेळेस तुम्ही कसं काय मॅनेज केलं, ते कसं केलं? नाही, हे सगळं म्हणजे आता मी तुम्हाला जास्त खोलात, बरं आता तुम्ही विचारलं तर मी सांगतो. थोडा म्हणजे तरुण मित्रांसाठी सांगा. काय, जेव्हा मी पॅकेजिंग मटेरियल वापरायचो, जेव्हा मी हे पॅकेजिंग मटेरियल पॉलिस्टर पॉली इन द इयर 1984 पहिल्यांदा विकत घेतलं होतं, तेव्हा त्याचे रेट 386 रुपये किलो प्लस कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. हे मला म्हणजे जवळपास 400 रुपये किलोला अमरावतीला पडत होतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे पुढीला लागणारं जे मटेरियल होतं त्याच्यामध्ये मी जर कधी समजा 1 mm किंवा 2 mm पॅकेजिंग मटेरियल वाचवू शकलो, कारण ह्या माझे जे मशीनचं प्रोडक्शन होतं ते 120 पुड्या एका मिनिटाला होतं. हो, म्हणजे त्यावेळेस पण प्रोडक्शन भरपूर होतं तुमचं. हो. आणि हे 120 पुड्या एका मिनिटाला हे असं 24 तास आणि त्याच्यातले 2.5 ते 3 तास जेवणासाठी जे थांबवायचे तेच. तर ते सोडले तर बाकी हे प्रोडक्शन होत राहायचं. म्हणजे जवळपास 1.5 लाख पुढे तर तुमचं आरामात दिवसाला प्रोडक्शन होतं त्यावेळेस. आणि जर कधी मी 1 mm किंवा 2 mm पेपर हे पॅकेजिंग मटेरियल जे 400 रुपये किलोचं आहे, हे जर कधी लांबीला 2 mm मल्टिप्लाइड बाय द लेंथ ऑफ दॅट मिनी सॅशे, तेवढ्या पुड्यांची जर कधी लांबी घेतली तर मी पुष्कळचं मटेरियल वाचवू शकत होतो. त्याच्यामुळे कॉस्ट इफेक्टिव्हनेस हा पहिल्यापासून माझ्या रक्तात आहे. काय काय करावं लागेल, काय काय नाही, त्याच्यासाठी मी 0.6 डिजिट पर्यंत जायचो. अरे बापरे. म्हणजे की एवढा बारीक अभ्यास केल्याशिवाय मला ते जमणारच नव्हतं. आणि रिप्रेझेंटेटिव्ह असताना जो अभ्यास केला तो हाच केला की ठीक आहे, हे कसं काय मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, ह्याच्याबद्दलचं सगळं खोलातल्या खोलात जाऊन अभ्यास केलेला आहे. त्याचे हे सगळ्याचे परिणाम आहेत. वा, म्हणजे फार म्हणजे आता एवढं शिकण्यासारखं आहे की 6व्या अंकापर्यंत तुम्ही ती कॉस्टिंग काढली आणि प्रिसाइजली आपण किती मटेरियल वाचवू शकतो, मसाल्यात आपण कसं बॅलन्स, टेस्टचा बॅलन्स करून कसं आपण कॉस्टिंग करू शकतो, फार फार म्हणजे सुंदर, त्यातून फार शिकण्यासारखं आहे. तर मला असं सांगा की आता हा जो मसाल्याचा तुमचा बिझनेस आहे आणि 100 कोटीपेक्षा मोठा आज टर्नओव्हर झालेला आहे आणि घरकुलची ब्रँड व्हॅल्यू पण फार मोठी आहे आज. एकदम बरोबर. तर तुम्हाला म्हणजे काय वाटतं, कसं आहे भविष्य मसाल्याचं? एकदम चांगलं आहे भविष्य. भविष्य फारच सुंदर आहे. अजून कमीत कमी 40 वर्ष घरकुल मटण मसाला ज्या रूपात आहे त्याच रूपात विकल्या जाईल.
40 वर्ष विकलं. 40 वर्षापर्यंत विकल्या जाईल. आणि मधातून हे विकत असताना साईड बाय साईड बाकीचेही प्रॉडक्ट डेव्हलप करावं लागतील. ओके. कारण 40 वर्षानंतर हे टिकणार नाही इंडियामध्ये. वर्ल्ड ओव्हर तर हे सगळं जमा झालेलं आहे, रेडीमेड वरती सगळं आलेलं आहे. बरोबर. पण भारतामध्ये अजून 40 वर्ष कमीत कमी घरी स्वयंपाक बनणं हे चालू राहील. म्हणजे तुमचा असा विश्वास आहे की झोमॅटो, स्विगी जे आपल्याला असं भीती वाटत आहे की एक दिवस ओव्हरटेक करतील आपल्या किचनला, स्वयंपाक घराला, ते कमीत कमी आता 40 वर्ष होणार नाही भारतात. जवळपास 40 वर्ष आपण बिलकुल भारतामध्ये हे चालू राहील सगळं. ही फार मोठी गोष्ट आहे. हो. ही 40 वर्षापर्यंत हा जो व्यवसाय आहे तो पुढे चालू राहील. म्हणजे जर एखाद्या तरुणांनी विचार केला की मसाला व्यवसायात उतरायचं सध्या, तर काय त्याला स्कोप आहे? त्याला स्कोप आहे, धंद्यात यायला स्कोप आहे. आता मी म्हणजे जसं तुम्हाला हे सांगितलं क्लस्टर बद्दल, रॉ मटेरियल जमा करायसाठी, तसं आता आम्ही येणाऱ्या दिवसात चिकन मसाला आमच्याजवळ पुष्कळ दिवस झाले तयार आहे. अच्छा. आता आम्ही ह्या येणाऱ्या महिन्याभराच्या आतमध्ये चिकन मसाला लॉन्च करणार. ओके. आणि तो चिकन मसाल्याची स्लोगन अशी आहे, लाया पकाया खाया. म्हणजे केएफसी सारखं झालंय. हा, म्हणजे तुम्ही आणा, मसाला आणा, चिकन आणा, मिक्स करा, थोडा वेळ ठेवा, तिकडे बघार दो, फोडणी द्या, येस, कांदा वगैरे जे आहे ते तळून घ्या आणि हे टाकून द्या, शिजू द्या, आणि पाणी टाका आणि खायला बसा. रेडी टू इट. आणि तो पण त्या स्वरूपात येणार, लाल पिवळ्या स्वरूपात. हो, ते सगळं नाही, तो त्याचं पॅकिंग थोडस वेगळ्या प्रकारचं राहील. वेगळ्या प्रकार. पण एक गोष्ट निश्चित मार्केटमध्ये ही झालेली आहे की आम्ही जर कधी रंग बदलवला घरकुलने, तर लोक तो वेगळा रंग ऍक्सेप्ट नाही करत. घरकुल म्हणजे त्यांना लाल आणि पिवळा हाच रंग माहिती, तोच पाहिजे. ही मोठी विचित्र परिस्थिती आहे. फार चांगलं आहे. उद्योजकासाठी परिस्थिती फार चांगली आहे. जर लोक दुसऱ्या स्वरूपात एक्सेप्ट करत नाही तर मग त्याला काही प्रॉब्लेम नाही ना. 100 वर्ष पण त्यांना काहीच त्रास नाही. ऍज लॉंग ऍज द बॉल इज गोइंग ऑन फॉर मोमेंटम, त्याच्यात काही मला असं वाटतं इट हॅज गॉट द मोमेंटम, अँड द मोमेंटम इज देअर फॉर अदर 35 to 40 years. ग्रेट. तर जर कोणी तरुण मित्र जर विचार करत असतील या व्यवसायात येण्याचा, तर तुम्ही मार्गदर्शन द्याल, मदत कराल? बिलकुल. मी आतापर्यंत पुष्कळ लोकांना केलेलं आहे. अच्छा. आणि कोणीही माझ्या जवळ मोकळ्या मनाने यावं आणि मोकळ्या मनाने त्याचे प्रॉब्लेम डिस्कस करावे. मी त्याला पूर्ण गायडन्स द्यायला तयार आहे. आणि मीच नाही तर माझा मुलगा सध्या माझ्या बरोबर आहे, तो सुद्धा त्यांना गायडन्स करायला तयार आहे. याची तर ही गॅरंटी मी स्वतः देतो, म्हणजे माझ्या मुलाच्या तर्फे देतो आणि माझी तर्फे देतो. घरकुलमध्ये या आणि तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट मसाल्याबद्दलचे असले तर करून जा. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मी माझ्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो की जर मसाला किंग आपल्या विदर्भाचे जर हे ॲश्युरन्स देत असतील, तर तुम्ही जर हा व्यवसाय करण्याचं जर मनात आणत असाल, तर तुम्ही जरूर अरुण भाऊ वरणगावकरांना जाऊन भेटलं पाहिजे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अजून एक छोटासा जाता जाता एक प्रश्न विचारू इच्छितो अरुण भाऊ, की सगळे म्हणतात की विदर्भात उद्योग नाही, फक्त सिलेक्टेड उद्योग इथे चालतात. तुम्ही ह्या सगळ्यांना धारणेला फाटा दिलेला आहे, तुम्ही एक उद्योग सक्सेसफुल करून दाखवलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, का विदर्भ असा मागे आहे? विदर्भ मागे नाही, आपण मागे आहोत. अच्छा. आपण जोपर्यंत उद्योग करायचा विचारच नाही करणार, तोपर्यंत उद्योग आपल्यासाठी नाहीच. आपणच उद्योग करायचा हा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला विचार स्फुरतील किंवा तुमच्या मनात विचार तयार होतील. त्या विचारावरती तुम्हाला साधक बाधक विचार करणे जरुरी आहे, तरच तुम्ही सक्सेसफुल व्हाल. म्हणजे आजचा मोठा मंत्र हा आहे की
सरकारी नोकरीच्या मागे लागू नका. कोणत्याच गोष्टीच्या मागे लागू नका. नोकरीच्या, प्रायव्हेट असो की सरकारी असो, तुम्ही उद्योगाचा प्रयत्न करा. तुम्हाला उद्योग स्फुरतील. मी लागल्यास तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. मी जिथे राहतो तिथे एका जमान्यात एक भाजी विका होता. अच्छा. एक मुलगा आहे तो, 30शीतला. कोरोनामध्ये त्याचं भाजीचं दुकान बंद झालं बरोबर. आणि त्याचे एक लक्षात आले की बा हे भाजीचं दुकान आपलं काही, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे पैसे नाही देत. कोरोना जसा गेला त्याच्यानंतर त्यांनी वडा सांबार, अच्छा. मेदू वडा जो आहे ना, राईट, तो सुरू केला आणि तो खोमच्यावरती हा धंदा करतो. अच्छा. आणि आजच्या तारखेत त्याचं दररोजचं इन्कम कमीत कमी 5 ते 8 हजाराच्या मध्ये आहे. वा. सकाळी 7 वाजल्यापासून तर 11:30 किंवा एखाद्या वेळेला 12 वाजेपर्यंत तो धंदा करतो आणि हे एवढे पैसे खिशात घालून तो आरामात जातो. म्हणजे 5 तासाच्या धंद्यात 5,000 रुपये तो कमवतो कमीत कमी. हो, फार मोठी गोष्ट आणि त्याचं शिक्षण मॅट्रिकच्या आजूबाजूला असेल. आता आजच्या तारखेत तुम्ही पाहाल MSc, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मुलं सुद्धा पिऊनची नोकरी कशासाठी करताय रे बाबांना? बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या एरियात जर कधी मोकळ्या मनाने, लाज लज्जा बाजूला ठेवून जर कधी कोणत्याही खोमच्या घेऊन उभे राहिले तर त्याच्यात तुम्ही नोकरीपेक्षा जास्त कमवा. म्हणजे ही जी लोकांची धारणा आहे की मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, मराठी माणूस उद्योगात मागे आहे, आपण आपल्या पूर्ण जन्मात आपल्या बापदाद्यांनी कधी उद्योग केला नाही, ह्या सगळ्या धारणेला तुम्ही फाटा दिलेला आहे. हो, बिलकुल. सगळ्या धारणेला तुम्ही छेद दिलेला आहे. आणि 50 वर्षापासून मागील तुम्ही सफल म्हणजे सक्सेसफुल उद्योग तुम्ही उभा करून दाखवलेला आहे. आणि मला असं वाटतं की तरुणांनी, म्हणजे आमच्या विशेषतः मराठी तरुणांनी ह्यामधून फार मोठी प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की एवढ्या माझ्या 50 वर्षाच्या उद्योगाच्या जीवनात एकाचाही एक नया पैसा सुद्धा माझ्याजवळ जास्त आलेला नाही. आणि जो आलेला आहे तो मी वापस केलेला आहे. वा. माझ्याजवळ ठेवलेला नाही. वा. सगळा हा जेवढा धंदा आहे हा 100% इमानदारीचा आहे. पैसे एका जमान्यात पैसे सुद्धा ते द्यायचे, तेव्हा कोणाचे 10 रुपये, कोणाचे 100 रुपये, कोणाचे 1000 रुपये. एकदा तर 5000 रुपये आम्हाला जास्त आले होते, ते आम्ही त्यांना प्रेमाने वापस केलेले आहेत. हो. आणि आपल्याला त्यांचा पैसा नको आहे, आपल्याला आपला मेहनतीचाच पैसा पाहिजे, कष्टाचा पैसा पाहिजे. ह्याच्यावरती आपला पहिल्या दिवसापासून विश्वास आहे आणि मरेपर्यंत तो राहील. फार मोठी गोष्ट आहे की कोणाचा पैसा ठेवायचा नाही, कोणाची उधारी ठेवायची नाही. ज्याचे पैसे आहेत त्याला व्यवस्थित वेळेवर परत दिले पाहिजे. आणि हा जो तुमचा चोख व्यवहार आहे, असं मला असं वाटतं की ही पण फार मोठी सपोर्टिंग गोष्ट राहिलेली आहे तुमच्या व्यावसायिक जर्नी. हो, लोकांना माहित आहे की बाबा घरकुल मध्ये खोटा धंदा होत नाही. वा. त्याच्यामुळे सप्लायर्स पण ट्रस्ट करून, सप्लायर पण खुश, माझे जे डीलर आहेत ते पण खुश. वा. त्यांना त्यांचा माझ्यावरती अंधविश्वास आहे. वा. जे डीलर आहेत माझे आणि जे सप्लायर आहेत त्यांचा अंधविश्वास असा आहे की त्यांना माहिती आहे की ठीक आहे, या दिवशी यांनी सांगितलं पेमेंट होणार, या दिवशी पेमेंट होणार. हो, करेक्ट. माझ्या सगळ्या डीलरला हे माहित आहे की घरकुलला आपल्याला पहिले पैसे पाठवावे लागणार, मगच आपला माल निघेल. ते स्वतःहून पहिले पैसे टाकतात, कारण कॉस्ट कितीची ऑर्डर, त्यांना जी ऑर्डर द्यायची आहे त्याचे सगळे गणित त्यांच्याजवळ तयार असतात आणि त्याच्यामुळे ते त्यांचेच कॅल्क्युलेट करतात आणि ते तेवढा पैसा बँकेत टाकतात आणि ऑर्डर पाठवतात. म्हणजे सगळा रोख, कॅश, सगळा कॅश. याचा अर्थ मग तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नाहीत? अमेझॉन आणि फ्लिपकार्ट याच्यावरती होतो, पण त्या एवढ्या ऑर्डर आम्हाला एक्झिक्यूट करता करता आमच्या नाकी नऊ येतात. म्हणून आम्ही
बाहेर निघालो त्याच्यातून. म्हणजे जेव्हा सगळे लोक व्यवसायासाठी मरतात म्हणजे आणि तुमच्यासारखा उद्योजक सांगतो की मला म्हणजे नाकी नऊ येतात ऑर्डर पूर्ण करता करता, त्याच्यामुळे मी अमेझॉन फ्लिपकार्टवर नाही. नाही. किती मोठी गोष्ट आहे. पूर्ण म्हणजे जग जे आहे ते ऑनलाईनच्या मागे चाललेलं आहे आणि तुम्ही ऑनलाईन वरून हटून तुम्ही ऑफलाईन मध्ये आले ऑफलाईन मध्ये. आणि तुमचं हे सांगणं की ऑफलाईन मध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे कोटा पूर्ण करण्याचा, बिलकुल बिलकुल. प्रोडक्शन पूर्ण करण्याचा. ही Production. किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे. कारण याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे क्वालिटी आहे. काय आहे, आमची मिरची पावडर आहे. मिरची पावडर, आता मी बाकीच्या लोकांबद्दल नाही बोलत, पण नॅचरल मिरची पावडर जशी यायला पाहिजे ती तशीच येणार आहे. ती एखाद्या वेळेला थोडीशी जास्त आली किंवा एखाद्या वेळेला थोडीशी कमी आली. जसं आपण घरी बनवलेली जी मिरची पावडर असते, बाजारातून मिरची आणून पिसलेली किंवा दळलेली, तशीच ती मिरची पावडर घरकुलची आहे. जे खाणारे आहेत ते घरकुलच मागतात, त्यांना दुसरी मिरची पावडर नाही नको. फार म्हणजे एकदम एक्झॅक्ट जसं कस्टमरला पाहिजे तसं तुम्ही दिलेलं आहे. ते या यशामागचं गमक आहे ते. हो बिलकुल. आणि एक अजून एक सांगण्यासारखी गोष्ट अशी की जो माल मार्केटमध्ये जातो त्याच मालापैकी कोणची तरी एक पुडी माझ्या घरी सुद्धा जाते. अरे वा. म्हणजे असं नाही की बरणगावकरांच्या इथे काही वेगळं जातं, वेगळा कोटा आहे, काही वेगळी विंडो नाही, काहीच नाही. त्यात माझा माणूस तिथून आतमधून एक पुडी घेऊन येतो. वा. मग ती म्हणजे मसाल्याची असो, मिरची पावडरची असो, हळद असो, धनिया पावडर असो किंवा कासुरी मेथी असो, हे सगळं तो अरे हे ते 50 ग्रामची आण, कधी 100 ग्रामची आण, कधी 4 आण्याची आण. म्हणजे आता ती सध्या रुपयाची झाली, बरोबर, 25 पैशाची पुडी. तर ती पुडी आण, त्या 4-5 पुड्या घेऊन म्हणजे 4-5 दिवस आपण त्या खाऊ. आणि 200 ग्राम मधला मसाला वेगळा आणि 4 आणे म्हणजे जी आता रुपयाची पुडी आहे त्याच्यातला मसाला वेगळा, असं काही नाही. असं कधी झालं नाही. रुपयाची पुडीमध्ये तोच मसाला आहे जो 200 ग्राम मध्ये. वा. ते फार 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 सुंदर गोष्ट आहे. कारण क्वालिटी द्यायची आहे तर सगळ्यांना द्यायची आहे. क्वालिटी इज क्वालिटी. रतन टाटांचं एक फार फेमस वाक्य होतं. जेव्हा त्यांनी नॅनो लॉन्च केली होती, तर नॅनो लॉन्च जेव्हा झाली त्यांनी प्रॉमिस केलं होतं की 1 लाख रुपयाला नॅनो ते देणार. हो. पण ते लॉन्च करता करता मला वाटतं की 1.25 ते 1.5 लाख रुपये त्यांची म्हणजे कॉस्ट जास्त झाली होती. तर त्या तेव्हा पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की क्वालिटी इज क्वालिटी अँड प्रॉमिस इज प्रॉमिस. अँड आय थिंक दॅट्स व्हॉट यू आर फॉलोइंग. या म्हणजे दॅट इज माय बेसिक कन्सेप्ट राईट फ्रॉम बिगिनिंग. ग्रेट. आणि रतन टाटा वॉज अ व्हेरी बिग शॉट. आय रिस्पेक्ट हिम व्हेरी मच. पण इट इज बाय लक ही अँड मी आर रोड्स आर सेम. येस. थिंकिंग आर सेम. येस. तर अजून एक छोटासा प्रश्न मनात येतो की हे जे नाव आहे ना घरकुल, ते फार म्हणजे अनयुज्युअल नाव आहे, म्हणजे एकदम वेगळं आहे. म्हणजे घरकुल म्हणजे असं वाटतं की कोणतं बिल्डरचं आहे का काय आहे, पण मसाल्याला तुम्ही असं नाव दिलं घरकुल, म्हणजे काय त्याच्या मागचं? याच्यामध्ये खरी गोष्ट अशी आहे की जी मी पुडी आणली, जे प्रॉडक्ट कन्सिव्ह केलं चारण्याचं किंवा छोटी पुडी आज जी रुपयाची विकल्या जाते, ती पुडी घरकुलचा मराठीचा अर्थ जो आहे तो घरकुल म्हणजे छोटीशी फॅमिली, हस्बंड वाईफ अँड 2 or 3 चिल्ड्रन. बरोबर. हम दो हमारे दो. बरोबर. या हमारे 3 याला घरकुल म्हणतात. बरोबर. जे राहतात. घरकुल म्हणजे काय, एक छोटस घर, नवरा बायको आणि 2 पोरं 3 पोरं. बरोबर. त्याला घरकुल म्हणतात. आणि ती जी पहिले पुडी आणली होती 4 आण्यांची, ती घरकुल साठीच होती. म्हणजे नवरा बायको आणि 2 पोरं किंवा 3 पोरं यांच्यासाठी होती, म्हणून हे घरकुल नाव दिलेलं आहे. म्हणजे आता नवीन जनरेशनच्या टर्मिनॉलॉजी मध्ये सांगितलं होतं घरकुल. कूल प्रॉडक्ट आहे तुमचं घरकुल, तेही म्हणू शकता. म्हणजे घरकुल, त्याप्रमाणे घरकुल करणार म्हणजे बायकोला कुल करणारा प्रॉडक्ट म्हणजे घरकुल. अजून एक फार चांगली गोष्ट आहे. अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो. एवढी मोठी उद्योजकी यात्रा केली, 50 वर्षात तुम्ही एवढे चित्र विचित्र अनुभव घेतले, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह. आता तुम्ही वयाच्या या उंबरठ्यावर आहात,
तर काय तुमची इच्छा आहे, एक इच्छा तुमची की जी तुम्हाला पाहिजे आहे, किंवा घरकुलसाठी काय तुमची इच्छा आहे, मोठी इच्छा? घरकुलसाठी इच्छा म्हणाल तर घरकुल वाढते आहे, असंच वाढत राहावं आणि लोक सुद्धा घरकुल खात राहावं. ते तर आहेच. लोकांनी घरकुलला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि हा प्रतिसाद असाच राहो. जसा आनंद लोकांनी मागच्या 50 वर्षात घेतलेला आहे, तो आनंद अजून पुढच्या 50 वर्षही आरामात घ्यावा, कायम राहो. काय आरामात राहो. 50 कशाला, अजून 100-200 वर्ष त्यांनी लोकांनी घरकुलचा मसाला हीच म्हणजे खऱ्या उद्योजकाची निशाणी आहे. हीच खऱ्या उद्योजकाची निशाणी आहे की दिल मागे मोर, दिल मागे मोर. म्हणजे मी 50 सांगत आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन 100-200 वर्षाची गोष्ट तुम्ही करत आहात. घरकुल मी संपून जाईल, येस, घरकुल चालू राहील. ग्रेट, एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. ही पहिल्या दिवसापासूनची संकल्पना आहे की जे आपण करतोय हे चालू राहिलं पाहिजे. माणूस आने जाने वाली चीज है, बराबर है, कोई भी तरीके से. सही है. यूं समझ लीजिए घरकुल जिस दिन कंसेप्ट ये लाया और धंधा चालू किया, उस दिन से कंसेप्ट यही है कि कल के तारीख में खुदा ना खास्ता अगर वक्त पड़ा तो मेरे को भी निकलना पड़ेगा. सही है. या मैं रहूं ना रहूं, कल की तारीख में आई एम रनिंग 78. यस, तो मैं और कुछ 100 साल तो जी नहीं सकता. कोई नहीं जी सकता. तो आदमी को कभी ना कहीं तो भी रुकना ही है या खलास होना ही है. मगर घरकुल कारवा चलना चाहिए. कारवा बिल्कुल चलना चाहिए और ये सालों तक, सदियों तक चलते रहे. लोगों को मजा देते रहना चाहिए. दैट इज द चांस पब्लिक is giving us to serve them. Yes. Rightly. Yes. And healthily. यही इच्छा मन में रहेगी. बहुत बहुत बढ़िया बात. फार चांगला अनुभव. आज आपण वेळ काढला, आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून आपण नवीन उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी आज इथे आलात आणि मन मोकळेपणाने आमच्यासोबत गप्पा मारल्यात. त्याबद्दल आपले फार फार धन्यवाद. आपले प्रेम सहकार्य असेच आमच्या सोबत कायम राहो, ही आमची इच्छा आहे. आपण इथे आलात, आपले फार फार धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटू आपण.